दत्तात्रय एन हेमाडी स्मृती व्याख्यान. वक्ते प्रसाद गावडे. विषय आनंदाचे अर्थकारण. प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस म्हणून ओळखले जाणारे, कोकणातील मातीशी घट्ट नाते राखणारे आणि आपल्या संस्कृतीचे जतन करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कोकणातील लहानशा गावात जन्मलेले प्रसाद यांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात कष्टाळू वातावरणात गेले. त्यांचे शिक्षणही कोकणातील शाळेत साध्या पण गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत झाले. शिक्षणातून त्यांनी आपल्या मातीचे महत्त्व आणि तिथल्या समस्यांची जाणीव घेतली, ज्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली. प्रसाद यांचे कुटुंब त्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ राहिले आहे. पारंपरिक ग्रामीण कुटुंबातून आलेल्या प्रसाद यांनी आपल्या कुटुंबियांपासून श्रम, संस्कार आणि परंपरेची शिकवण घेतली. ते आपल्या कुटुंबाला आणि मुलांना कधीच विसरले नाहीत. उलट आपल्या कार्यातून त्यांनी त्यांचे नाते अधिक दृढ केले. व्यावसायिक जीवनात त्यांनी ग्रामीण जीवन, कोकणातील समस्यांवर काम करत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणी रानमाणूस म्हणून ते केवळ व्यक्ती नाहीत, तर कोकण भूमीचा एक प्रतिनिधी आहेत. त्यांच्या कार्यात स्थानिक भाषेचे संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि ग्रामीण विकासाला विशेष स्थान आहे. प्रसाद गावडे यांचे जीवन कोकण भूमीशी एकरूप झाले आहे. ते त्यांच्या कार्याने आणि समर्पणाने स्थानिकांना प्रेरणा देत आहेत आणि कोकणातील मातीची खरी ओळख जगापुढे मांडत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे कोकणातील पर्यटनाला नवीन दिशा प्राप्त झाली आहे. माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरून अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ज्या लाल मातीत हिरव्यागार कोकणात आपण सगळेजण राहतो, गोय ही या कोकण भूमीचा एक स्वर्गीय भूमी, ज्याच्या आता तिथे तुमच्या समोर बोलण्याची मला संधी मिळते आहे. सुरुवातीची कविता माझ्या मातीतल्या वेंगुर्ल्यातल्या पाडगावकरांची आणि गोव्याचे बाबा बोरकर ज्या गोव्याबद्दल म्हणतात, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारीमधून घट फुटती दुधाचे, तो सह्याद्री आणि समुद्राच्या नाता सांगणारा गोवा. मी ज्यावेळेस जगणं एक्सप्लोर करायला लागलो आणि माझा प्रवास गावाकडून एक तरुण मुलगा काहीतरी करण्याच्या आशेने शिकतो आणि गावातून मला कुठेतरी काहीतरी करायला जायचंय आणि आजूबाजूचा समाज तुम्हाला सांगतो की तुम्हाला विकसित व्हायचंय. सो विकास हा शब्द कानी पडतो तो शाळेपासून. एज्युकेशन सिस्टीम तुम्हाला सांगते की तुम्हाला विकसित व्हायचंय आणि डेव्हलपमेंट म्हणजे तुमच्या जगण्या पलीकडे काहीतरी आहे. तर हा जेव्हा तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस एक विचार येतो की मला डेव्हलप व्हायचंय आणि डेव्हलपमेंटचा भाग व्हायचा आणि म्हणून आपण गावाकडून काहीतरी बनण्याच्या ह्याने इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी किंवा डॉक्टरीसाठी गावाकडून बाहेर पडतो. तसा मी सह्याद्रीच्या खोऱ्यात एका गावात राहणारा मुलगा हा शिक्षणासाठी बाहेर गेलो. 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि त्या दरम्यान मी आजूबाजूचं जग बघितलं. इंजिनिअरिंगला मी जेव्हा होतो तर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा म्हणून एक रिजन आहे, जो तुम्ही ऐकला असाल तर सगळ्यात ड्रॉट म्हणजे दुष्काळ ज्या पट्ट्यामध्ये पडतो. कोकणातला अगदी समृद्ध भागातला मी आणि मराठवाड्याच्या जेव्हा भागामध्ये गेलो त्यावेळेस जगणं काहीतरी वेगळं आहे आणि आपण कुठेतरी म्हणजे थोडक्यात किंगफिशरला उचलून तुम्ही कुठेतरी वाळवंटात नेऊन सोडायचं, तसं तुमचं इकोसिस्टीम मध्ये असलेल्या माणसाला ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या जगामध्ये घेऊन जाता त्यावेळेस हा विरोधाभास आजूबाजूचं जग माझं नाही हे जाणवायला लागतं. या सिटीज मधला जो फील आहे, या शहरीकरण जे आहे ते मला खूप जवळून बघायला मिळालं आणि त्यावेळेस खरं जगण्याचा आनंद काय किंवा मी नेमका कशासाठी जगतो आणि ही आजूबाजूची माणसं जी मुंबईच्या लोकलमध्ये धावतायत किंवा सातत्यानं त्याला काहीतरी स्पिरिट म्हणून संघर्षाकडे पैशाच्या मागे धावतात, ह्या जगण्यात त्यांना काय मिळवायचंय. तर या प्रत्येकाशी बोलल्यानंतर कळालं की त्यांना आनंद मिळवायचा आहे. तर लाईफचं सगळ्याचं पर्पज आहे टू बी हॅपी, आनंद मिळवायचा आहे. आणि हा आनंदासाठी मग कोणी काय काय करतं. गोव्यामध्ये
लोक फिरायला येत आहेत, मजा करायला येत आहेत आणि त्याला लोक मटेरियलिस्टिक जीवनाला आनंद समजायला लागतात. म्हणजे कुठेतरी जाऊन रेस्टॉरंटमध्ये जाऊन दारू पिणं याला लोक, या एन्जॉयमेंटला लोक आनंद असं म्हणायला लागतात. त्या आनंदाच्या जीवावरती कुठली तरी इंडस्ट्री पैसे कमवत असते. तुम्ही गोरं दिसायला पाहिजे म्हणजे तुम्ही लोकांना आवडाल असं सांगणारी सुद्धा एक इंडस्ट्री आहे जी तुमचा आनंद म्हणजे इतरांना गोरं दिसणं असं काहीतरी सांगायला लागते. तर हा जो एक आनंद म्हणजे जगाचंच अर्थकारण आनंदावरती चालतं. म्हणून आजच्या बोलण्याचा टॉपिक सुद्धा मी घेतलं की आनंद काय हे कुठेतरी मांडण्याचं जर सगळ्यात सुंदर गोष्ट काय असेल तर ती म्हणजे गावचं जीवन. आता ह्याला कुठेतरी आपण आजच्या समाजाशी, आजच्या जगण्याशी आणि विकासाशी रिलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याकडे खूप छान आपण म्हणतो सुशेगाद हा कोकणातल्या किंवा गोव्याच्या जगण्यातला एक अनोखी टर्म आहे. आजकाल सुशेगाद बार अँड रेस्टॉरंट झालेले आहेत, पण आपण सुशेगाद हा शब्द हा खरं तर एका जगण्याचा, एका निस्वार्थी, एका निसर्गासोबतच्या स्लो लिव्हिंगचा, ज्याला आपण लिव्हिंग अकॉर्डिंग विथ द नॅचरल फ्लो ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणू, की आत्ता काय असं तर कोकणामध्ये म्हणजे गावामध्ये जर तुम्ही गेलात तर गावातल्या लोकांनी 31st साजरं करून नाही होतो. कारण 31st जेव्हा एक होतो त्यावेळेस काय गावातली थंडी कमी किंवा जास्त होत नाही. कारण विंटर सीझन चालू आहे, त्याच्यामुळे विंटर सीझन मध्ये इयर एंड शेतकऱ्याचं होत नाही. शेतकऱ्याचं इयर एंड रोंबाट मारून होतं. म्हणजे ज्यावेळेस शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानं गळायला लागतात आणि त्यावेळेस झाडही पानं गाळून एका नव्या मोसमामध्ये म्हणजे चैत्राला नवीन पालवी फुटणार आहे, त्यावेळेस गुढीपाडव्याला खऱ्या अर्थानं एक ऋतू बदल होतो. आणि तो ऋतू बदल सेलिब्रेट करणं म्हणजे जगणं सेलिब्रेट करणं. हे कुठेतरी माझं गावचं जीवन मला शिकवतं. आणि ते कुठेतरी फटाके फोडून आणि दारू पिऊन नाही तर ती गुढी उभारून आपण ते सेलिब्रेट करतो. आणि जे 15 दिवस शिमग्याचे आपण जे एक्सप्लोर करतो ते असतं ही एनर्जी रिलीज करणं. आणि ही एनर्जी ही निसर्गातली एनर्जी आहे. म्हणजे महाशिवरात्रीला आपण ज्या आपल्या तुळशी वृंदावनामध्ये जी हे बांधतो, कमंडलू बांधतो आणि त्याच्यामधून गळती आपण ज्याला म्हणतो, त्या गळतीतून पाणी गळत असतं. तर तो सीझन असा आहे ग्रीष्मामध्ये म्हणजे कुठेही पाणी नसताना, म्हणजे खरं तर मान्सूनमध्ये गोव्यात आणि कोकणामध्ये पाऊस पडतो, पण कुठेही पाणी नसताना शुष्क ग्रीष्मामध्ये झाडांची पालवी कशी येते हे निसर्गाचं गणित काय आहे की अगदी कुठेही पाणी नाहीये तरी सुद्धा ही झाडं आहेत ती पाणी केशाकर्षण क्रियेने जमिनीतलं पाणी शोषून घेतात आणि त्यावेळेसच आम्ही त्या तुळशीमध्ये गळती बांधतो. हे निसर्गासोबतचं जगणं आपल्यापेक्षा जास्त आपल्या पूर्वजांनी एक्सप्लोर केलं होतं आणि हे खरं सुशेगाद जगणं आहे. सुशेगाद जगणं हा खरं तर 6 ऋतूंचे 6 सोहळे एक्सप्लोर करणं आहे. एव्हरी सीझन हॅज इज ब्युटी आणि त्या ब्युटीला असं घरात राहून एक्सप्लोर करणं नाही तर त्या निसर्गासोबत फील्डवरती काम करताना एक्सप्लोर करणं आहे. आता विंटर एक्सप्लोर करणं म्हणजे रात्रीचा दशावतार जत्रा एक्सप्लोर करणं आणि त्याच्यासोबतचं जगणं एक्सप्लोर करणं. तर ह्याला घेऊन ज्यावेळेस आपण सिटी लाईफ आणि आजचं बदलतं जीवन आणि गाव याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो की आज एवढी मोठी टुरिझम इंडस्ट्री या एका गोष्टीवरती चालते, लोकांना आपण काहीतरी आनंद द्यायचा आहे. आपण लोकांना आनंद द्यायचा आहे म्हणजे काय द्यायचंय तर लोकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी त्यांना एक काही क्षण निसर्गासोबत घालावेसे वाटतात. तर त्यांना ते निसर्गासोबतचं जगणं कसं सेलिब्रेट करावं हे जर कुठे शिकायचं असेल तर ते मला वाटतं गाव हे खूप सुंदर जगण्याचं मला वाटतं विद्यापीठ आहे. की तुम्ही गावात येऊन ज्यावेळेस निसर्गासोबत एकरूप होता आणि तशी जीवनशैली जगता त्यावेळेसच तुम्ही खऱ्या अर्थानं गावठी पण जगत असता. म्हणजे आता मी रिसेंटली एक आनंदाचं गावठी जगण्याचं अर्थशास्त्र काय आहे याच्यावरती एक मी टॉक दिला होता. तर हा मुद्दा असा आहे की आजकाल जर तुम्ही बघितलात तर दिल्लीमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये एक ऑक्सिप्युअर नावाचा एक ऑक्सिजन बार ओपन झालेला आहे आणि ऑक्सिजन बार मध्ये 15 मिनिटांसाठी प्युअर ऑक्सिजन 299 रुपयाला सेल करतात. त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आज गोव्याच्या एखाद्या गावामध्ये जिथे प्युअर ऑक्सिजन आहे किंवा आपल्या कुठच्या जवळपासच्या एखाद्या जंगलामध्ये आपण बघूया जिथे प्युअर ऑक्सिजन आहे आणि गोव्याच्या बाजूला सह्याद्री असल्यामुळे इथला ऑक्सिजन खरंच प्युअर आहे, तो प्राणवायू आहे. आणि म्हणजे गावात राहून 299 रुपयाच्या ऑक्सिजनचा जर तिथल्या जगण्याशी आपण तुलना केली तर जवळपास 8,000 रुपयाचा ऑक्सिजन मी फुकट घेतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आता मला कोणीतरी रिसेंटली सांगितलं की विराट कोहली म्हणे व्हॉल्कॅनिक वॉटर पितो आणि हे व्हॉल्कॅनिक वॉटर म्हणे लाखभर रुपये त्याची बाटली असते. मी म्हटलं आमची म्हादाईचा उगम होता किंवा आमच्या तेरेखोल तिराळीचा उगम होता तिकडे जे वेस्टर्न घाट्स मधून जे पेरेनियस स्ट्रीम्स येतात
ते आम्ही फक्त पीत नाही तर त्याच्यावरती आम्ही वांगणी भात शेती सुद्धा करतो, त्याच्यावरती आम्ही सोरटी आणि खारं मुणगा लावतो, तो आम्ही खातो. म्हणजे विराट कोहलीचं 1 लाख लिटरचं पाणी पितात तर 1 लाख लिटरचं पाणी मी माझ्या भाताच्या शेतीत घालतोय. पिण्याचं पाणी तर वेगळंच असं पेरेनियलच असं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींना ज्यावेळेस जगामध्ये आता आमचंच जगणं आम्हाला विकायला लागलेलं आहे. पूर्वी असं चाललं होतं की गावाकडून शहराकडे चला आणि शहरामध्ये काहीतरी वेगळी छान दुनिया आहे आणि तिकडे काहीतरी एक्सप्लोर करायचं असतं, तिकडे संघर्ष असतो आणि करिअर म्हणजे गाव सोडणं म्हणजेच करिअर असतं आणि पहिलं हे डोक्यात घातलं जातं. आणि ज्यावेळेस आता हे बघायला लागलो की लोकांना, शहरातल्या लोकांना कुठेतरी आता मिनिमॅलिझम नावाचे कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, आजी जगा होती ती मिनिमॅलिझम म्हणजे काटकसरीत जगणं. आधी काय म्हणायचे 7 वाजले की लाईट पंखो बिंको बंद करा आणि निजान द्या. ह्याच्यामध्ये इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आहे. समजण्याची गोष्ट आहे की आजकाल लोकांना असं वाटतं की ई बाईक वापरणं म्हणजे पर्यावरण मी राखतो काहीतरी असं लोकांना वाटतं. पण ते ई बाईक साठी जी इलेक्ट्रिसिटी तुम्ही चार्जिंग करायला वापरताय त्याच्यासाठी काय होतंय, ती थर्मल इलेक्ट्रिसिटी तुमच्याकडे येते. 90% इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन इंडिया इज थर्मल कोल पॉवर जनरेशन. त्याच्यासाठी हसदेवमध्ये जंगल तुटतंय. हसदेवमध्ये जे जंगल तुटतंय ते फक्त जंगल नाही तुटत आहे, तुमच्या माझ्यासारखी ह्या वेस्टर्न घाट्समध्ये जशी लोक राहतात गावात या सांगे, होंडा, सत्तरी तालुक्यांमध्ये जशी लोक राहतात त्यांना जसं मायनिंगचा त्रास होतो तसंच तिकडे हसदेवमध्ये काही ट्रायबल्स लोक खरंच निसर्गाला पुजून राहतात. त्या लोकांना तिकडून हाकलून दिलं जातं आणि त्यांचे हॅबिटेट सगळे तिथले प्राणी वगैरे सगळे त्यांना वाईल्ड लाईफला तिकडून काढून त्या ठिकाणी खाणी तयार केल्या जातात. आणि त्या खाणीतला कोळसा काढल्यानंतर काय लगेच इलेक्ट्रिसिटी तयार होत नाही. त्याच्यासाठी चंद्रपूरला मोठे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत. त्या थर्मल पॉवर स्टेशन्स मध्ये कार्बन इमिशन होतं सगळ्यात आधी. म्हणजे तो जो कोल आहे तो कोल जाळला जातो आणि त्या वाफेवरती आपल्याला जी टर्बाईन्स फिरतात त्या वाफेचं रूपांतर म्हणजे आपण ज्याला एनर्जी लॉस म्हणतो तो इतका आहे की जर तुम्ही कोल पासून जर एनर्जी ज्यावेळेस तुमच्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी येते, आज जी थर्मल इलेक्ट्रिसिटी येते त्याची इफिशियन्सी कुठेतरी 0.% मध्ये असते. म्हणजे आपण जी घरामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरतो ती इतकी सोपं नाही. मग आमच्या आजी म्हणजे गिझरवरती पाणी तापवणं हे आपल्याला हल्ली जास्त म्हणजे कुठे दूर येताना दिसत नाही. पण आजी खूप हुशार होती जी 4 लाकडं चुलीत घाली होती. तर हे जे जगण्यातलं इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आहे, पर्यावरणीय बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, ती गावच्या जगण्यामध्ये आहे. आणि ही इकॉलॉजिकली इंटेलिजंट असलेली माणसं म्हणजे ह्याला का वेगळ्या पद्धतीने मी का मांडतोय, कारण आजकाल ना नेचर वाचवा आणि निसर्ग वाचवाचं खूप मोठं जागतिक फॅड येत चाललंय. जागतिक फॅडच म्हणतो यार. कारण 4 प्लास्टिकच्या गोष्टी उचलल्या आणि कुठेतरी नेऊन झाडं लावली म्हणून काही वेस्टर्न घाटमध्ये तुटलेली झाडं पुन्हा येत नाही किंवा हॉर्नबिल परत त्या झाडावरती येऊन बसत नाही. मुळात जगभरामध्ये एक्झिस्टिंग ज्या लोकल कम्युनिटीज आहेत, जगभरामध्ये जे नॅचरल हॅबिटेट आहे तिथली लोकांना फार आधीपासून कसं जगावं याचं गणित माहिती आहे. म्हणजे आज इतकी वर्ष या गोव्यामध्ये या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये लोक राहतात पण कधी जंगलं तुटली नव्हती. जंगलं तुटली तेव्हा जेव्हा आपली जीवनशैली बदललेली आहे. मुळात आधी इतकी वर्ष लोक हे जे पाणी वापरत होते ते धरणाचं पाणी लोक वापरत नव्हते. धरणाचं पाणी तेव्हा आलं ज्यावेळेस मोठमोठ्या सिटीज आल्या त्यांना पुरवण्यासाठी. लोक आजही गावातली लोक ही झऱ्यांच्या पाण्यावरती शेती करतात. आजही जर तुम्ही बघितलात अगदी म्हणजे नेत्रावली सारख्या भागामध्ये किंवा आमच्या इकडे दोडामार्ग सारख्या भागामध्ये जर सह्याद्रीत गेलात तर झऱ्याच्या पाण्यावरती तळी असतात. त्या तळीतून पाट काढले जातात आणि ग्रॅव्हिटी मधून हे सगळं पाणी बागेला पुरवलं जातं. आणि हे पाणी ज्यावेळेस ग्रॅव्हिटीचं पाणी बागेला पुरवून झाल्याच्या नंतर परत ते वांगणात सोडलं जातं. त्याच्यावरती वांगणी शेती होते. वांगणी शेती झाल्याच्या नंतर परत हे पाणी नदीला तिचं परत केलं जातं. म्हणजे नेचर सायकलला डिस्टर्ब न करता म्हणजे हे जे काही आहे म्हणजे ह्या एका सिंपल उदाहरणावरून कळतं की म्हादईचं पाणी का वळवू नये. म्हणजे म्हादई ही जशी वाहते तशी आम्ही आजपर्यंत वापरत आलो, पण ज्यावेळेस इंडस्ट्रीला वापरायची तेव्हा ती वळवावी लागते. तर मुळात ती आपल्याला आपली जीवनशैली जी आहे म्हणजे हे खरं तर म्हादईचं पाणी वळवू नका म्हणणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की मी आज जीवनशैली जगतोय ती किती पर्यावरणपूरक आहे. कारण आज सगळ्यांना पर्यावरण वाचवायचं आहे पण स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल नाही करायचा. म्हणून आनंदाचं अर्थकारण आपल्याला समजून घ्यायला लागेल की नेमकं मला आयुष्यात काय करायचं आहे. हॅप्पी व्हायचं असेल तर एक साधी जीवनशैली आहे त्याच्यातून हॅप्पी होता येतं. मी आता या सीझन मध्ये मी काही कुळीत लावलं आणि फजाव लावले आणि उडीद लावलं आणि ह्या प्रोसेसमध्ये माझा हिवाळा कधी गेला मला कळलं नाही. आणि आता तो 1-2 महिन्यामध्ये मला कुळताच्या पेटी गावते उकड्या भाताबरोबर, कारण त्याच्या आधी मी भात केले.
तर हे निसर्ग म्हणजे खाण्यासाठी आपण म्हणजे आज या जगामध्ये तीच माणसं स्वतंत्र आहेत जी ज्यांच्याकडे स्वतःचं पाणी आहे, स्वतःची जमीन आहे, स्वतःचं जंगल आहे आणि ह्या इकोसिस्टीम मध्ये स्वतः जगतात आहेत. नाहीतर सगळी लोक जी याच्या बाहेर पडायचा प्रयत्न करतायत त्यांना वाटतं मी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही एका वेगळ्या कन्झ्युमरिझमच्या ट्रॅपमध्ये अडकत आहात. कारण तुम्हाला हळूहळू ह्या ज्या काही योजना आणि या ज्या काही आपण बघतो या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला कॅपिटलिझमच्या ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या गोष्टी आहेत, तुमच्या मूळ आनंदापासून तुम्हाला दूर घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग पैसे कमवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आपण आनंद हरवून बसतो आणि हा आनंद शोधण्यासाठी आपल्याला गावाकडे यायला लागतं. पण गावाकडे किती जण येतात आनंद शोधण्यासाठी हा प्रश्न आहे. कारण मी कोकण कन्यामधून मी दोडामार्गमध्ये राहायचो सुरुवातीला, तर मी थिवी रेल्वे स्टेशनला उतरायचो. तर दिल्लीचे काही पर्यटक माझ्याबरोबर ट्रॅव्हल करत होते. तर मला म्हणाले आप किधर जा रहे हो? मी म्हटलं मैं गोवा में जा रहा हूँ, थिवी में उतरूंगा. तर ते म्हणाले आप ही चिल करने जा रहे हो क्या? मी म्हटलं नाही बाबा, माझं गाव आहे गोवामध्ये. तो म्हणतो गोवा में भी गाव राहत आहे. म्हणजे त्याच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती की गोवामध्ये गाव राहत आहे क्या. कारण ज्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी लोकांसमोर आणलेल्या आहेत, ज्या पद्धतीने ह्या इंडस्ट्रीयल टुरिझमच्या लॉबीने या गोष्टी सगळ्या प्रमोट केलेल्या आहेत, त्यात आपली आयडेंटिटी कुठेच नाही. गोव्यामध्ये रापणकार असतो, खाजड्यामध्ये भात शेती होते गोव्यामध्ये, किंवा गोव्यामध्येही मंदिरं आहेत, गोव्यामध्येही देवराया आहेत, किंवा गोव्यामध्येही कुणबी, गावडा, धनगर समाजाचे लोक आहेत जी ह्या इकोसिस्टीमचा हजारो वर्षांपासून पार्ट आहेत. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपल्या संस्कृतीतून पुढे यायला पाहिजेत, ज्या लोकांनी अनुभवायला पाहिजे आणि ते आनंद आपण कसा लोकांना देऊ शकतो. मी कुठल्याही विकासाच्या विरोधात नाही. बऱ्याचदा असं होतं की पर्यावरणवाद म्हणजे विकास विरोधी वाद असं होतं, पण पर्यावरण हा निकोप विकासाचा पाया आहे. म्हणजे आज जर आपण इकोसिस्टीम जगलो ना तर ते 299 रुपयाला ऑक्सिजन आहे सर रुपये आम्ही मडगावात. म्हणजे सांगण्याची गोष्ट ही की इकोसिस्टीम, पर्यावरणातले रिसोर्सेस पुढे लॉंग टर्म मध्ये जर आपण राखून ठेवले तर भविष्यात त्याला जी किंमत येईल ना ती किंमत आपल्याला आज कळत नाहीये, पण त्या किमतीला ती किंमत आपण आज जपून ठेवायला पाहिजे. आज जे पाणी जे आपल्याकडे आहे, जे जंगल आपल्याकडे आहे, जी खाजडं आपल्याकडे आहेत, आज असे भाग आहेत मराठवाड्यासारखे जिकडे लोकांना पाणी नाही. कोणीतरी धरणाचं पाणी अडवलं, ते उसाला वापरत आहे आणि ते पुढे खाण्याची पिकं घेण्याएवढं सुद्धा लोकांना पाणी नाही. पण आपल्याकडे पाणी असताना सुद्धा लोक शेती करत नाहीत किंवा भात लावत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ह्या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो की नेमकं ह्यातून आपल्याला काय साध्य करायचंय, आनंद मिळवण्यासाठी आपल्याला जगायचंय, पण त्याचं अर्थकारण जेव्हा आपण मांडत असतो, म्हणजे आम्ही एक पर्यटन प्रकल्प चालू केला. काय ना की आम्ही पर्यटन का चालू केलं ह्याचं एक सोपं हे सांगतो. आम्ही खूप गोव्याच्या जवळ राहतो आणि आता तिकडे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जे झालंय हे दोडामार्ग, सावंतवाडी आणि ह्या भागाला सगळ्यात जवळ आहे. आम्हाला जरी नको असेल ना तरी पर्यटन येणार आहे, अनअवॉइडेबल आहे. कोणीतरी जमीन घेणार आहे, तिकडे इन्फिनिटी पूल होणार आहे, रिसॉर्ट मध्ये येणार आहेत कोणीतरी सेलिब्रिटीज आणि 50,000 रुपयाला तो आमच्या इथला एक कॉटेज विकणार आहे. बरोबर, हे तर होणारच. तर हे झाल्यामुळे फार मोठ्या आमच्या जीवनशैलीवरती, आमच्या निसर्गावरती खूप मोठे इम्पॅक्ट होणार. मग आमचं म्हणून आम्हाला काहीतरी लोकांना द्यायला पाहिजे. हे नको तर काय, हे लोकांना देण्याची गरज. मग आम्ही काय द्यायला पाहिजे जे आम्हाला परवडतं आणि जे आमचं जगणं आहे. कारण पर्यटन खूप वर्ष राहील काय, तर त्याचं उत्तर नाही आहे. हे लडाखमध्ये जे पर्यटन चाललंय किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये जे पर्यटनाचे अनुभव आहे किंवा की नॉर्थ गोव्याच्या काही बीचेस वरती जे पर्यटन चाललंय हे लॉंग टर्म नाही. म्हणजे हे काही वर्षांनी लोक तिथे राहणार नाही किंवा काही वर्षांनी लोक इतकी डिपेंडेबल बनतील की पर्यटक न आल्यामुळे तो स्वतःच जेवू पण शकत नाही. तर ही परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आपण आपल्या जगण्याचं पण पर्यटन करू शकतो आणि आपल्या जगण्यातल्या आनंदाचं एक गणित लोकांसमोर मांडू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, तर एक गावातलं एक जुनं घर होतं, ते मातीचं घर. आता लोकांना आता नवीन पर्यटकांना आवड असते की मातीच्या घरांमध्ये राहायचंय किंवा हेरिटेज हाऊसमध्ये राहायचंय. आता काय आहे की काही गोष्टींना तुम्हाला विकण्यासाठी लेबल लावायला लागतात. आता इंग्रजी लेबल लावायला लागतात. लोकांना मराठीत भांगर म्हटलं तर कळणार नाही, त्यांना सांगायला लागतं की हे मड हाऊस आहे आणि इको वगैरे असे शब्द वापरायला लागतात. आणि हे वापरायला हवेत कारण विकायचं आहे ना आपल्याला आणि ते लोकांच्या भाषेत विकायचे. कारण इंडियन लोकांना वेस्टर्न गोष्टींचं अट्रॅक्शन असतं, त्यामुळे वेस्टर्न पद्धतीने लोकांना सांगायचं लागतं. साधा गावठी जगणं म्हणून लोकांना कळत नाही. इकॉलॉजिकल, क्लायमेट फ्रेंडली लिव्हिंग म्हणून सांगितलं की लोकांचे ते गळी उतरतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी तशा मांडाव्या लागतात आणि आम्ही मांडायला सुरुवात केली.
मागच्या 2-4 वर्षांमध्ये बऱ्यापैकी लोक येतात आणि आम्ही काय केलं की आम्ही कुठलीही सर्व्हिस देत नाही. तुम्ही आमच्याकडे गेलात, ते पाहुणे आले आणि तुमच्यामुळे आमची कामं अडता कामा नये, तर तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करायचं आमच्याबरोबर. कारण आम्ही जे करतो ते तुमका खयच करू गावात. स्कुबा डायव्हिंग तुम्ही अंदमानमध्ये पण जाऊन करशाल, पण रापण तुका खयचे करू गावाची नाही जगात. ह्याच्या आपल्या ट्रॅडिशनल लाईफस्टाईल मधल्या गोष्टी म्हणजे भिरंडाची सोला कशी करतात, त्याचं आगळ कसं काढतात आणि त्याचा मोठियार किंवा भिरंड्यार कसा करतात, ह्या तुका अंदमानमध्ये बघू गावाचा नाही, त्या कोकणातल्या घरात बघू गावाच्या. सो अशा आमच्या बारीक सारीक लाईफस्टाईल मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आम्ही प्रोडक्ट्स बनवायला चालू केली लाईफस्टाईल मधले. म्हणजे त्याला पॅकेज प्रोडक्ट म्हणून मुंबईत विकलं नाही, ते तिथेच विकायचे, त्यासाठी ती लाईफस्टाईल जगायची. तर ते शेतकऱ्यावरती एक बंधन राहिलं की आधी मला हे असं जगायला लागेल तरच मी एक मॉडेल बनेल. म्हणजे काहीतरी म्युझियम करायचं नाही, स्वतः लाईव्ह म्युझियम असायला. माणसाचं जगणं एक म्हणजे आजकाल काय झालंय ना की अख्खं सगळं संपलं तरी चालेल, पण पुण्याजवळ एक मस्त म्युझियम बनवायचं मिनी गोवा म्हणून आणि तिथे लोकांना फिरवायचं, तिथे दाखवायचं असा माडावरती कोणतरी चढायचा त्याला पाडेकार म्हणतात, किंवा इकडे काहीतरी भात शेती करायची वांगण. हे असं नाहीये. देर आर विलेजेस, अजूनही संपलेलं नाहीये. आपल्याला शहरात राहून वाटतं संपलंय, पण जाऊन 10 किलोमीटर मागे गेलं तर आहेत, अजून आहेत, जगतात आहेत लोक. ही जी जगणारी लोक आहेत त्यांना आपण थोडी म्हणतो काळ वेळ बदलला. काळ बदलला असं तर हिवाळ्यात थंडी पडली नसती. काळ क्लायमेट चेंज नंतर बदलणार आहे, तो इतक्या लवकर बदललेला नाहीये. आपल्याला उगाच सांगितलं जातं 2000 पर्यंत म्हणजे मागच्या 20 वर्षांमध्ये माणसाची जीवनशैली झपाट्याने बदलली. याला काळ बदलणं म्हणत नाही, काळाशी सुसंगत लाईफस्टाईल आपण जगत होतो. 2000 पर्यंत म्हणजे मागच्या 20 वर्षांमध्ये मला वाटतं 50% वरती वांगणी शेती आणि आपली ट्रॅडिशनल फार्मिंग आणि फिशिंग 50% संपलेली आहे. त्यामुळे काळ बदलला वगैरे ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये घातल्या जातात आणि आपल्याला त्याचा आपलं अटेन्शन जे आहे ते मटेरियलिस्टिक गोष्टींवरती करण्यासाठी तुम्ही काळाप्रमाणे वागत नाही असं सांगितलं जातं, म्हणून तुम्ही मागायचा. पण पुन्हा एकदा अमेरिकेतला माणूस येऊन म्हणतो की मला मातीच्या घरात येऊन राहायचंय, मग काळ कोण बदलतंय? काळ बदललेलाच नाही ना. कारण काळाप्रमाणे जगणारी लाईफस्टाईल आपल्याकडे आहे, हे आपलं सुख आहे. कारण जी माणसं म्हणजे काळाप्रमाणे बदलणारी म्हणजे काय, तर माणसाच्या विकासाचा वेग हा झाडांच्या विकासा इतका असायला पाहिजे. म्हणजे जसं कारण काय ना, आपण सीझन प्रमाणे जगतो ना, तर सीझन प्रमाणे म्हणजे वांगणी शेतीत आत्ता घातलेलं माझं कुळीत मी पावसाळ्यात खाणार, लगेच आत्ता खाणार नाही. तर असं आपण स्टेप बाय स्टेप जगत असतो. पण जर मी अशी शेतीच केली नाही आणि मी फक्त सगळ्या गोष्टी ओरबाडायचा प्रयत्न केला तर एक पॉईंट असा येईल की यातलं मला काहीच खायला मिळणार नाही. मला वडापाव खायला लागेल अल्टिमेटली, जो आता मुंबईचा फेवरेट फूड बनलेला, विच इज नॉट इकॉलॉजिकल फूड. रिफाइंड ऑइल मधला वडापाव हा मुंबईचा वडापाव म्हणून फेमस होतो. हा करता आगरी कोळी बांधवांचा खूप मोठा अपमान आहे, ते गोलमो आणि भाकरी खात. तर ह्या अशा जगण्याला जर आपण काळाप्रमाणे बदलतो म्हणतोय, पण विच इज नॉट ऍक्च्युअली ट्रू. कारण नेचर सोबत जगणं हेच काळाप्रमाणे जगणं आहे आणि काळावर मात करायचा प्रयत्न केला तर मग क्लायमेट चेंज होतो, ज्याला आपण खूप मोठ्या टर्मवरती आता ग्लोबल वॉर्मिंग वगैरे जे काय म्हणतोय, हे माणसाचं काळाप्रमाणे न वागणं आहे. काळाप्रमाणे जर नाहीये तर मग सूर्य अजूनही त्याच टायमात उगवतो ना. अजूनही आपल्याकडे मान्सून जो असतो तो जून मध्ये मिरक सेलिब्रेट करतो ना, म्हणजे काही झालं तरी 8 ते 10 जूनात पाऊस येतातच. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काळाप्रमाणे आहेत आणि अजूनही सुसंगत आहेत. तर सांगण्याची गोष्ट ही की हे घर सगळं बनवल्याच्या नंतर तिकडे लोक यायला लागलेत आणि आमचे फार्मर्स जे होते ते फार्मर्स त्यांच्यासोबत त्यांची लाईफस्टाईल एक्सप्लेन करायला लागले, एक्सप्लोर करायला लागले, त्यांना जगायला द्यायला लागले. ह्याच्या आम्ही काही ऍक्टिव्हिटीज आणि वर्कशॉप्स बनवले. यंदा तर आम्ही चिखलधुनी नावाचा एक इव्हेंट घेतला, ज्याच्यामध्ये आम्ही जी भात शेती आहे म्हणजे आपण जी पावसाळ्यामध्ये जी लावणी करतो भात शेतीची, ती लोकांना करायला दिली. आपण भाताच्या अगदी पेरणीपासून लावणीपर्यंत आपण सगळी प्रोसिजर सांगितली. त्याच्यात जे काही शेतकरी जे अजूनही बैलाने नांगरणी करतात ते तर इकॉलॉजिकलच्या पुढचे, म्हणजे काळाच्या बाबतीत बघितलं काही जण त्यांना आधी मानव वगैरे म्हणतील, म्हणजे असे काही, कारण त्यांना माहित नाही 20 वर्षातच या सगळ्या बदलला. तर अशी लोक आहेत विच आर लिव्हिंग ऍक्च्युअली अकॉर्डन्स विथ द नेचर, आणि ह्या लोकांना आपण घेऊन त्यांचा एक मॉडेल क्रिएट केलं. तर आता त्यांच्यामध्ये कुठेतरी कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला लागलाय की मी जे जगतो आहे किंवा माझं जे जगणं आहे हे खऱ्या अर्थानं प्रगत जगणं आहे, हे खऱ्या अर्थानं इकॉलॉजिकल जगणं आहे. आणि ह्या जगण्याला जेव्हा प्रतिष्ठा मिळते आणि त्यातून 4 पैसे मिळायला लागतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांना आनंदाचं गणित कळायला लागतं. कारण आजच्या काळात सगळ्या गोष्टी पैशात मांडण्याची आपल्याला सवय झाली. म्हणून तुम्हाला दिल्लीचं ऑक्सिजन मी कॅल्क्युलेट करून सांगितलं. अजून एक उदाहरण सांगतो, आता हे मातीच्या घराचं मॉडेल केलं आणि माझ्या बाजूच्या गावात परुळे म्हणून गाव आहे, तिथे आला आमचा सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर परुळ्यामधल्या एका होमस्टे मध्ये आला, तेही मातीचंच घर होतं.
आणि त्या होमस्टेमध्ये तो 70,000 रुपये एका दिवसाला खर्च करून राहिला. सचिन तेंडुलकरने काय केलं असेल? एका चुलीवरती त्याने मातीच्या भांड्यामध्ये सोरकुलात माशाची कढी जेवला आणि त्याचं सारस्वतांचं जे जेवण आहे, जे की टिपिकली कोकणी जेवण आहे, ते सगळं त्याने अनुभवलं. घावणे खाल्ले, शिरवाळे खाल्ले, पातोळे खाल्ले, असं सगळं जेवण अनुभवलं. त्याने सगळं कुक केलं. तर मी म्हटलं, अरे आम्ही मातीच्या घरात ह्याच जगणं जगतो ना. म्हणजे ह्या जगण्याला प्रतिष्ठा कोणी मिळवून दिली आहे? तर ह्या सचिन जर ते जगणं जगतो आहे तर मग मी चुकीचं जगणं जगत नाही आहे. कारण एवढ्या सगळं मास्टरला एवढं सगळं अनुभवून इंडोनेशिया कुठे कुठे जाऊन येऊन, म्हणजे त्याने जगभर एक्सप्लोर करून त्या परुळ्यात येऊन त्या चुलीच्या याच्यावरती घावणं खाऊसारखं वाटतं. म्हणजे हे आमचं जगणं चुकत नाही आहे. म्हणजे आम्ही चुकीच्या वाटेवरचे नाही आहोत की आम्ही वेडे नाही आहोत. समाजाने वेडे ठेवलेली माणसं ही खऱ्या अर्थानं प्रगत आहेत. समाजाने ज्यांना गरीब म्हटलं, समाजाने ज्यांना मागास म्हटलं, समाजाने ज्यांना हिडवलं, ती माणसं खऱ्या अर्थानं प्रगत आयुष्य जगतात. भलेही समाजाने त्यांची दखल घेऊ किंवा नको, पण पुढच्या काळामध्ये ह्याच माणसांचं जगणं म्हणता येईल. नाहीतर आपण सगळं यंत्रांचं जगणं जगतो आहोत. आणि ह्या यंत्रांच्या जगण्यामध्ये लोकांना आनंद विकला जातो. म्हणजे आज आनंद क्षणभंगूर, म्हणजे आज लोकांचं असं झालंय की त्यांना 9 to 5 जॉब आहे आणि ते लोक आठवडाभर काम करतात. सॅटर्डे संडे त्यांना सुट्ट्या दिल्या जातात. त्या 2 सुट्ट्यांच्या दिवसात ते आजूबाजूचा सगळा भाग म्हणे एक्सप्लोर करतो. आणि आता ते रील आणि ह्याचं जे सगळं काय फॅड आलंय, त्यांनी ती सगळी गोव्याची हिडन ब्युटी पण सगळ्यांना सांगून टाकलेली असा. तर हे असं करून 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 नॅचरल ब्युटीला बघून जो आनंद मिळतो, ती आनंद नसून वासना आहे. वासना म्हणतो मी कारण ते बघून आनंद मिळतोय तुम्हाला. खरा आनंद हा काम करून मिळाला पाहिजे. खरा आनंद हा जगून मिळाला पाहिजे. आणि तो जेव्हा मिळतो तेव्हा त्याला नैसर्गिक आनंद म्हणतात. म्हणजे तुम्ही भात शेती करून आणल्याच्या नंतर घरात ती मुडी बिडी बांधल्याच्या नंतर ती मुडी फोडतालात आणि त्याच्यातनं जरासं तो भात काढतालात आणि त्याच्यानंतर तो व्हायनात कुटतालात, त्याच्यात तांदूळ करतालात, ते पेजे घालतालात आणि नंतर ते त्या केळीच्या पानात घेऊन खातालात. तो आनंद, कारण ती आनंदाच्या प्रोसेस तुम्ही जगितलेली आहे. तो जो निसर्गासोबतचं जगणं आहे ते तुम्ही अनुभवलेलं आहे. तर हे कुठेतरी लोकांना आज एक्सप्लोर करण्याची गरज आहे, स्वतः जगण्याची गरज आहे. कारण हे जगणं फार एक्सक्लुझिव्ह आहे. आणि यातला आनंदाचा जो भाग आहे तो लोक आजकाल विकतात आहेत. तर तो आपल्यालाही विकता यायला पाहिजे असं मी म्हणेन. कारण विकणं हे चालूच राहणार आहे. कारण माणसाचा जन्म आता हा असाच राहणार आहे. म्हणजे याला काही बदलता येणार नाही आहे. कारण माणूस फार डिपेंडंट होत चाललाय मार्केटवरती. पण आजकाल आपल्या ह्या गावांमध्ये काही माणसं आहेत ज्यांचं गावठी जगणं प्रमोट करणं हा यापुढे माझ्या कामाचा भाग असणार आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगतो की गावामध्ये काय झालंय की फार कमी लोक राहिलेली आहेत जी खऱ्या अर्थानं गावठी जीवन जगतात. मी ज्यावेळेस शहरांमध्ये जातो तिथे मॉल्समध्ये, सुपर मार्केट्समध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स ठेवलेले असतात. त्याला ते ऑर्गॅनिक किंवा नॅचरल असं काय काय म्हणतात. तर आता एक त्याच्यामध्ये एक नवीन प्रकार आलेला आहे की व्हिगन म्हणून एक प्रकार आलेला आहे. त्याच्यानंतर व्हेजिटेरियन म्हणून एक प्रकार आलेला आहे. आणि असे बरेच काय काय प्रकार आलेले आहेत. आणि हे सगळं इंडस्ट्रियल प्रोडक्शन मधून येतं. म्हणजे तुम्ही जी मिरची खातात ती तुमच्यासाठी तयार होत नाही, तुमच्यासारख्या करोड लोकांसाठी तयार झालेली आहे. आणि ती अक्षरशः खतं मारून, फर्टिलायझर्स मारून तयार झालेली. ऑर्गॅनिक एक त्याच्या पुढचं जरासं म्हणजे ऑर्गॅनिक ऑल्सो फेक, पण तरी त्याच्यात तुम्हाला सांगतो की आपल्या गावठी जे असतात दॅट इज इकॉलॉजिकल, जे मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन. नॅचरल म्हणून सांगतात. कोल्हापूरचा ऊस आणून इथे लावला, मडगावमध्ये लावला आणि त्याला पाणी दिलं, खत नाही वापरलं तरी तो नॅचरलच, बरोबर ना? कारण तो नॅचरली उगवला. पण तो इकॉलॉजिकल नाही. कारण मडगावमध्ये कधीच हजारो वर्षात ऊस कोणी पिकवला नव्हता, किंवा काही भागात पिकवला असेल पण तो इकॉलॉजीचा पॅटर्न नाही. जे इथल्या इकॉलॉजी म्हणजे कोकम नेऊन कोल्हापुरात लावलं किंवा बेळगावमध्ये लावलं तर ते इकॉलॉजिकल नाही. इकॉलॉजिकल म्हणजे तिथल्या इकॉलॉजीशी सुसंगत असलेलं प्रोडक्ट. तर म्हणूनच गावठी जगणं हे फक्त नॅचरल किंवा ऑर्गॅनिक नाहीये, तर त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन ते इकॉलॉजिकल आहे. आता इकॉलॉजिकल वगैरे हे शब्द का वापरतोय तर थोडासा कॉन्टेक्स्ट असा देतोय की जगभरामध्ये जंगल संपत चाललेला आहे. जगभरामध्ये लोक, कारण इंडस्ट्रियलायझेशन वाढतंय, आपण जे काही वस्तू वापरतोय त्या सगळ्या इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत. जसं मी कोळशाचं उदाहरण दिलंय तसं पाण्याच्याही बाबतीत आहे. मोठ्या प्रमाणावरती आपण आपला पाण्याचा वापर वाढलेला आहे. किंवा माती सुद्धा पोल्यूट होत आहे. कारण आपण बघतोय की जे अन्न पिकवलं जातंय त्याच्यासाठी पंजाबमध्ये जो गहू पिकवला जातो, तांदूळ पिकवला जातो, त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खतं वापरली जातात. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा हळूहळू जाणार आहे.
पण गावामध्ये मात्र लोकांनी हजारो वर्ष शेती करून त्यांचं जंगल राखलंय, त्यांचं पाणी राखलंय, प्लस त्यांची माती त्यांनी तशीच ठेवलेली आहे, जी काही न करता पुढे उत्पन्न देणार आहे. म्हणजे सुफर न वापरता किंवा युरिया न वापरता सुद्धा, म्हणजे तुम्ही अल्टिमेटली फार्मरचं फ्रीडम तेव्हा जपलं जाईल ज्यावेळेस तुम्हाला या कुठल्याही कॅपिटलिझमच्या जाळ्यात तुम्ही नसाल. आणि हे कुठेतरी जाळ्यात अडकवणं जे आहे, म्हणजे अजूनही फिनोलेक्सचे पाईप न वापरता सुद्धा जर तुम्ही भरल वापरून भेडले माडाचे जर माडांना पाणी घालत असाल तर तुम्ही एक स्टेप पुढे आहात, जगाच्या मागे नाही. कारण फिनोलेक्सच्या पाईपची किंमत वाढल्याच्या नंतर शेती करून फक्त तुकाच परवडतात, त्या नाही परवडायचं. तर हे जे आहे, हे जे एक स्टेप पुढे असणं आहे, त्याला आपल्याला प्रमोट करण्याची गरज आहे आणि त्याच्यातली आनंद, त्याच्यातला हॅपीनेस लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. आणि त्याच्यासोबतच त्याला जर आर्थिक स्वरूपाची जर जोड दिली, कारण टुरिझम वाढतंय, पर्यटन वाढतंय, गोव्यात वाढतंय, कोकणात वाढतंय, जगभरामध्ये वाढतंय, पण त्याचे स्टेक होल्डर्स जोपर्यंत गावातली लोक होत नाही, शेतकरी होत नाही, ही लोक होत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग राहत नाही. कारण टुरिझम वाढतं आणि जर दिल्ली हरियाणाची लॉबी येऊन जर ते पर्यटन करत असेल गोव्यात, तर त्यातून गोव्याचा विकास होत नाहीये, दिल्लीचा विकास होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला जो विकास दिसतोय, आपल्याला ज्या गोष्टी दिसत आहेत, त्याच्यामधला आपल्या लोकल माणसाला, आपल्या जगण्याला कितपत तिथे न्याय दिला जातो. ह्या आनंदाच्या अर्थकारणाच्या बाबतीत अजून थोडंसं बोलल्यानंतर आपण काही क्वेश्चन्स असतील तर घेऊया, कारण बऱ्याच वेळ मी फक्त बोलतोय आणि इतकं बोलण्याची मला सवय नाही. मध्ये मध्ये मालवणी कोकणात सुद्धा बोला ना, म्हणजे लोक वाटत नाही तर पुण्यावरचं नाही. तर हे ज्या गोष्टी आहेत आनंदाच्या, त्याला जोडून अजून एक टर्म येते बायोडायव्हर्सिटी. आता जर आपण गोव्याचा विचार केला तर गोव्याला एक युनिक लँडस्केप आहे. एकीकडे सह्याद्री, वेस्टर्न घाट्स आणि एकीकडे समुद्र आणि ह्याला जोडणाऱ्या खूप सुंदर सुंदर नद्या आहेत. तेरेखोल आहे, म्हादई आहे, जुवारी आहे. आणि ह्या नद्या समुद्राला मिळत असताना त्याची खाड्या आहेत, त्याच्यामध्ये आजूबाजूला वेटलँड्स आहेत, मँग्रुव्ज आहेत. त्या मँग्रुव्ज मध्ये होणारी खाजणांची शेती आहे, मँग्रुव्ज मध्ये होणारी ट्रॅडिशनल मासेमारी आहे. नद्यांच्या बाजूला जी गावं आहेत ती त्याच्या पाटावरती केली जाणारी वांगणी शेती असेल. प्रत्येक ठिकाणी आपण बायोडायव्हर्सिटी जेव्हा म्हणतो त्यावेळेस आपण माणसाला निग्लेक्ट करतो, पण गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये हा जो माणूस आहे तो माणूस सुद्धा ह्या निसर्गाच्या या चक्रामध्ये स्वतःला त्याने एकरूप करून घेतलेला आहे. म्हणजे खाजणात काम करणारा माणूस हा त्या तिथल्या माशापेक्षा वेगळा वाटत नाही, किंवा रापण वणणारा माणूस ज्याच्याकडे लाकडी होडी आहे. अजून काहीच जागी फक्त लाकडी होडी शिल्लक आहे. वेंगुर्ल्यात 3-4 ठिकाणी निवती वगैरे भागात, इकडे खाली उत्तर कन्नडा भागामध्ये मी माजाळीला बघितली. गोव्यामध्ये मला काही लाकडी होडी दिसली नाही. उंगीच्या लाकडाची होडी असते, त्याला आंब्याचा सौदो म्हणतात, त्याला खाली असतो आणि त्याच्यामध्ये जी जाळी असतात त्याला मुळात रापण म्हणण्याचं कारण ती जी जाळी असतात त्याला आयनाच्या सालीच्या आगळाचा राब दिला जातो आणि म्हणून त्याला रापण म्हणतात. तो राब का काढला जातो, ती जाळी टिकावी म्हणून, कारण पूर्वी ही जाळी ह्या आपल्या सोडण्याची बनवायचे, नारळाच्या किंवा किशीची बनवायचे, त्याच्या धागे काढून बनवायचे, म्हणून त्याला राब दिला जायचा. अजूनही आमच्या वेंगुर्ल्यामध्ये ही आगळ काढून त्याच्यामध्ये रापणी बुडवण्याची प्रथा आहे आणि ते अजूनही करतात. आईन म्हणजे क्रोकोडाईल बार्क ट्री, जो गोव्याचा स्टेट ट्री आहे. आता हे स्टेट ट्री वगैरे पण वेगवेगळे प्रकार असतात. स्टेट ट्री, स्टेट अॅनिमल, म्हणजे आमचं स्टेट अॅनिमल गोव्याचं इंडियन गौर, पण सगळ्यात जास्त त्रास इंडियन गौर जो आमच्या शेतकऱ्यांना होता असं म्हणतात. इट इज बिकॉज त्याचे हॅबिटेट आम्ही नष्ट केलेले आहे असं म्हणत तो असं तसं त्याचं फिरत असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की निसर्गासोबत तुम्ही जगता आणि ह्या प्रत्येक रूपाशी तुम्ही एकरूप झालेले आहात. खाजणांमधला भाग आहे, जंगलामधल्या आमची ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत, जे अजूनही म्हणजे तुम्ही बघाल तर मान्सून मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या रानभाज्या खाल्ल्या जातात. अजूनही अळमी खाणं म्हणजे हे खूप न्यूट्रिशनल आहे, पण ते अळमी परत विशिष्ट जागी येतात. ती आता विशिष्ट जागी म्हणजे मडकाच्या बाजारात मिळतात ती जागा नाही, ती कुठे येतात त्याचं नॉलेज असणं, हे परत फुकट करण्यासाठी त्याची जागा पण माहिती असतं. पूर्वी म्हणायचे की मासो जायचो पण कोण दाखवायची नाही म्हणून, कारण परत कोणतीच जाऊन जिलेटिन घालणारे वाढवायचं. तर हे जे आहे ते जपणं आहे आणि ते त्यांना म्हणजे आजही गावामध्ये अशी लोक आहेत की अगदी पैसा नसताना सुद्धा ते स्वतःच्या कौशल्याच्या जोरावरती, ऑब्झर्वेशनच्या जोरावरती त्यांना कुठे खय कधी येतं. म्हणजे आमच्याकडे माणूस हा पहिलं पाऊस लागलो मिळगायचं खळखळ व्हावं लागलो का तो चटणीचे मासे घेऊन हळूच बत्ती काढता आणि बाहेर जाता आणि घेऊन येतात, असे इतके बरे मासे. हो माणूस जो जगता ना त्याच्याकडे आपण गावठी म्हणून बघतो, पण तेच मासे तो इकडे जर आणून विकल्या ना तर 5,000 रुपये कमावतो, पण तो माणूस स्वतःच्या जगण्यात प्रायोरिटी देतात.
आणि ते जे जगणं आहे ते तो एक्सप्लोर करतो, जगतो. तर ह्या अशा पद्धतीची जी माणसं आहेत ती कशी निसर्गाच्या अभ्यासातून जगत असतात. निसर्गाचा अभ्यास म्हणजे कॅमेरा आणि दुर्बिणं घेतलं आणि असे फोटो काढत राहिले म्हणजे निसर्गाचा अभ्यास नाही. तो निसर्गाचा परत ती वाचत नाही. अभ्यास म्हणजे ह्या सगळ्याचा माझ्या जीवनाची काय संदर्भ. आणि नेटिव्ह फूड खाल्ल्यामुळे म्हणजे नेटिव्ह फूड, तुमचं नेटिव्ह फूड खाणं हे ऑलवेज इकॉलॉजिकल आहे, कारण तुम्हाला ते बाहेरून आणायला लागत नाही, तुमच्या जवळपास ते मिळतं. आणि रानभाज्या का, परत तुम्ही म्हणाल तर रानभाज्या, कारण रानभाज्या हे सोनं आहे. म्हणजे ते फक्त आपल्यालाच नाही तर निसर्गातल्या आमच्या पूर्वजांनी काही शोधून काढलेला हा खजिना आहे. जर तो खजिना आपण विकण्यापुरती मर्यादित न ठेवता तो कुठेतरी तो राखला पाहिजे. आजकाल काय झालं, आता हे जसं आपल्याकडे माती हा जो प्रकार आहे, मातीची सगळे एथनोबॉटनिकल रिप्रेझेंटेशन आहे, ते सगळं आपल्या कल्चरल आणि नेचरशी जोडणार. म्हणजे आमचे पूर्वज काय थर्मोकॉल लावू शकले असते ना, पण थर्मोकॉल लावलंय ना त्यांच्याने. ते लावलं ते सगळं मेडिसिनल फ्लोरा अँड फाउना. तर तो मेडिसिनल फ्लोरा अँड फाउना हा वेस्टर्न घाट्स आहे. कारण गिरीच्या मस्तकातून गंगा होते, पार्वती इली ती सह्याद्रीतनं येईल ना, आणि ती येताना गाळ घेऊन येईल. त्याच्या गाळाचं आपण गणपती बनवलो, पण त्याचं सजवणं या सह्याद्रीतल्या त्याच्या जटेत इलीत ना फ्लोरा फाउना. त्याची जटा म्हणजे ही डेन्स फॉरेस्ट ऑफ वेस्टर्न घाट्स. तर त्याच्यातचा काय सगळा फुललेला कारवीपासूनचा काय सगळा मटेरियल असा मटेरियल म्हणते का, तर ते सगळं इतकं सुंदर आहे. आणि त्यांनीच त्या गणपतीचा त्या बिचारा त्या सह्याद्री पुत्र त्याला आपण म्हणूया, त्या सह्याद्री पुत्राला आपण गोव्याचा पुत्र म्हणूया, कोकणचा पुत्र म्हणूया, त्याला आपण असं तसं सजवतो. तर ते उरबांड असतं का म्हणे. म्हणजे मी ते किती महाग घेतो ह्याला महत्व नाही, कारण त्याची किंमतच नाही. ते मी विकत घेतो म्हणजे त्याचं पावित्र्यता हरवते आहे. तर ते राखायला हवं. त्याच्या आजूबाजूला आपण तसं जंगल निर्माण करायला हवं. ते आता काय होतंय ना, लोक फक्त हवी असलेली झाडं ठेवतात, काजूस ठेवतात, सुपारीच ठेवतात. पण मग आयनाची फळं कित्याक लागतात तुका गणपतीक ठेव, म्हणजे आयन जपो करून. मग तुका शेरवडा कित्याक लागतात, ती पांढरी पानं ती जपो करून. कमंडळा कित्याक लागतात ती जपो करून. तर त्या सगळ्याचा मेडिसिनल उपयोग आहे, आयुर्वेदात उपयोग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असल्यामुळे, बायोडायव्हर्सिटी असल्यामुळे आपल्या आजूबाजूला एक नैसर्गिक आनंदाचं वातावरण राहतं. कारण तुम्ही बघाल नैसर्गिक आनंद म्हणजे का, की आज ज्यावेळेस मी माझ्या गावामध्ये सकाळी जेव्हा उठतो त्यावेळेस आपली चुकीची समजूत आहे की गावात कोंबो हरवल्यामुळे जाग येतात. चूक. गावात पहिलं कोंबो नाही आरडलं. म्हणजे गावात म्हणजे बाकीच्या घाटावरच्या गावात आरडत असतात, पण कोकणातल्या गावामध्ये, सह्याद्रीतल्या गावामध्ये पहिली शीळ म्हणजे शिटी ऐकू येते. ते शिळ कस्तुराची एक शिटी आवाज येतो, माणसासारखी शिटी घालतो तो पक्षी, त्याला मलबार व्हिस्लिंग थ्रश म्हणतो. तर तो असो ना झुडपा बिडपात लपलेला असेल ती पहिली अशी एक शिट्टी येतात आणि त्या शिट्टीन जाग येतात. म्हणजे जर तुम्ही घरात तुमची मातीची असते तर कळतात, एसीबीसी असेल त्याला आवाज येतो. तर त्याच्यामध्ये ती जी ब्युटी आहे. आणि नंतर थोडा वेळ झालो की मग बाकीच्या पक्ष्यांचे आवाज येतात आणि नंतर थोड्या वेळा ऊन पडला की हॉर्नबिल वगैरे समोरच्या मस्त किंदळीवरती किंवा याच्यावरती हेळ्या बिळ्यावरती येऊन हॉर्नबिल बसतो, फणसावरती येऊन उंच झाडा लागतो. हॉर्नबिल काळीच्या झाडावर बसायचं लागतं, गुटं व्हायचं त्याच्यात. तर तो वरती एका उंच झाडावरती येऊन हॉर्नबिल बसतो. त्याची पेअर असते, पेअर मध्येच येतो तो कायम, नरम माती असते. आणि तो खरं सत्यवचनी एकवचनी काय म्हणतो तो, कारण तो 6 महिने त्या ढोलीमध्ये तिला फीड करत असतो. आणि त्याच्या इथे त्याला ती सीडची एक हे असते, बॅग असते, 50-60 फळं तो ठेवतो. आम्ही झाडा लावतो, ती झाडा जगतली म्हणतात. तो जो झाडा डिस्पोज करतो ती त्वचेतून त्याच्या पडली नाही किंवा त्याच्या विष्ठेतून पडली नाही तर जगणारच नाही अशी झाडं आहेत. काही बिया आहेत ज्या आम्ही लावून जर्मिनेट होत नाहीत, त्या हॉर्नबिलच्या तोंडातनच पडावचे लागतं, जेणे काम ते लो तसा आता. तर ती म्हणून त्याला सह्याद्रीचा शेतकरी म्हणतात. जंगलाचा शेतकरी तो, आम्ही काजवेचे शेतकरी, जंगला संपवून लावतो. तर हे जे काही चाललंय म्हणजे जे आपल्या निसर्गाच्या सानिध्यात माणूस जे जगतो आहे त्याला त्याच्याशी एकरूप होऊन जगणं जे आहे ते गावामध्ये एक्सप्लोर करा. म्हणून म्हणालो की आनंद वाटतो का, कारण शिळकस्तुराचा तो हे पहिल्या पावसामध्ये मिरगाकडे आमच्या हवामान खात्यात सांगूची गरजच नसताना मिरगाचो पाऊस कसो आणि वळवोचो पाऊस कसो हे आम्ही ओळखतो. गार वाटला आणि काजी भजू बायलेक सांगल्या की आता काजी भाजगो असं म्हटल्यानंतर तो मिरगाचो पाऊस असतो. तर कोंबो मार्गो म्हटल्यानंतर तो मिरगाचो पाऊस असतो. तोपर्यंत मिरगाचो पाऊस नसता, कारण वळवाचो पाऊस जरी येलो तरी ऑक्टोबर हिट सारखी गरमी चालूच असतात, कारण त्यावेळेस उन्हाळा असतात. ऋतू बदल जो आहे, जो गारवा आहे, जो अचानक मिरगाच्या पावसाला सुरू होतो तो अनुभवणं म्हणजे हे सुख आहे जे आपल्या गावामध्ये. आणि ते त्यालाच कळतं जो एकरूप आहे. आपण हे इंडिकेटर्स आहे. म्हणजे मी रापणवाल्या मासेमारांना इथे विचारलं होतं गोव्याच्या किनाऱ्यावरती की तुम्हाला कसं कळतं हे हवामान खाता मी तर आत्ता येईल, आणि ते पण काहीतरी चुकीचंच सांगत असतात. अंदमानला येईल म्हणून 15 दिवस अंदमानला मान्सून काय खेळता काय. तर
त्याच्या पुढे तो येतो मान्सून, हे तुम्हाला कसं कळतं? तर तेव्हा ते मला म्हणाले की मान्सून हे काय सांगित असले तर आम्ही होडी तेव्हाच बाहेर काढतो ज्यावेळेस त्या क्षितिजावरनं की ना अशी मेंढरा धावावं लागतं. आता मेंढरा धावावं लागतात म्हणजे काय, तर हे खालचे जे वारे असतात म्हणजे दक्षिणेकडून येणारे जे वारे असतात उत्तरेकडे जाणारे, त्याच्याबरोबर गोल गोल असे म्हणजे काळ्या ढगांचे असे गोल गोल आकार असे धावायला सुरुवात होतात की तुमच्या नजरेला कळत नाही त्यांचं स्पीड काय आहे, पण ते धावत असतात. ते जेव्हा दिसायला लागतात असे क्षितिजावरती असे धावणारे ते ढग दिसतं त्यावेळेस आम्ही होडी आतमध्ये घेतो म्हणजे खरं पाऊस येतो. ते जे जगणं आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून सांगतो इतक्या डेप्थला हे जाऊन अनुभवणं आणि त्याच्यासाठी तुमचे नॅचरल इन्स्टिंक्ट जे आहे ते जिवंत असायला लागतात. नॅचरल इन्स्टिंक्ट अशासाठी जिवंत असायला लागतात की तुम्ही आजही बघितलं पूर्वी आमच्याकडे जी व्हायब्रेशन्स आम्ही वारी येते अंगात किंवा कुत्त जे का आपण म्हणतो हे व्हायब्रेशन्स हे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. पूर्वी गावामध्ये अशी माणसं होती जी देवराईतल्या एखाद्या झाडाकडे बसाल किंवा जंगलात बसून तुमका रानडुकराचा आवाज किती लांब असायला सांगली होती आणि कारण तेव्हा कटरचे आवाज नाही होते. तर सांगण्याची गोष्ट ही की इतकं नेचर सोबतचं कनेक्शन आणि त्या माणसाची भावना शुद्ध होती म्हणून त्याच्याबरोबर त्याला हे सगळे आवाज हे सगळं ऐकू येत होतं. आज आम्हाला पहिला आवाज आहे पैशाचा आवाज ऐकू येतात. पहिला आवाज हा जो आहे अंतरात्म्यातला जो आवाज आहे तो निसर्गामध्ये तुम्ही जितके एकरूप असाल आणि नॉन मटेरियलिस्टिक असाल. आता तुम्हाला वाटतं की नॉन मटेरियलिस्टिक म्हणजे हिमालयात जाऊन नागासाधू होणं म्हणजे संदेश घेणं म्हणजे नॉन मटेरियलिस्टिक होणं नाही. संसारात असून सुद्धा नेचर सोबत असून सुद्धा ही माणसा निसर्गाशी कनेक्टेड होती लाईव्हलीहूडसाठी आणि नंतर परत संध्याकाळी जाऊन ते आत्मरंजनासाठी सनबर्नला जात नाही होती. ती संध्याकाळी सप्ताह भजन करत होती किंवा संध्याकाळी जाऊन कीर्तन करत होती आणि दशावतार बघत होती किंवा आरती करत होती. ही त्यांच्या आत्मरंजनाची ही भावना निसर्गपूरकच होती. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत ते जगणं आणि हा आनंद एक्सप्लोर करणं हे कुठेतरी समोर यायला पाहिजे. देर इज अ ह्यूज पोटेन्शियल इन विलेजेस या सगळ्याला घेऊन. पण ते होतंय काय की गावातल्या लोकांना पण हल्ली वाटायला लागले की सगळं काही शहरात असतं आणि शहरातल्या लोकांना वाटतं की गावात असतं पण ते गावात येऊन कुठे राहतात तर ते गावात येऊन रिसॉर्टमध्ये राहतात, गावात येऊन ते इन्फिनिटी पूलमध्ये आंघोळ करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी म्हणजे जगभरामध्ये नदीला देव मांडण्याची प्रथा फक्त आपल्या भारतात आहे पण नदीतल्या देवकुंडीला पूजण्याची प्रथा ही नॉर्थ ईस्ट मध्ये आणि गोवा आणि कोकणातच आहे. म्हणून महादेवची पिस्त्याची कोंड आणि तिरेखोलातली माऊलीची कोंड किंवा हदासात्रीची कोंड ही कोंडीमध्ये मासे सुद्धा लोक देवाचे मासे म्हणून राखतात. तर ही जी प्रथा आहे म्हणजे देवकोंड ज्याला म्हणतात देवडोह गाडगीळ अहवालामध्ये याची नोंद केली गेलेली आहे की हे देवडोह वाचले पाहिजे जे मोठ्या प्रमाणावरती जंगलतोडीमुळे पेरेनियसचे साठतात आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन एक कल्चर आहे लोकांचं. तर ते जे आहे त्याच्यामधला जो आनंदाचा भाव आहे तो समजून घ्यायला पाहिजे. आणि आजकाल आनंदाला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या परिभाषेमध्ये मांडलं जातं. किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून किंगफिशर बिअरची ऍडव्हर्टाईज आनंद म्हणून केला जातो. तर तो कुठेतरी न सांगता म्हणजे असं नाही की अल्कोहोल इज बॅड पण आपण आता मी कालच एक पोस्ट वाचली की आपल्या इंडिजिनस कल्चरमध्ये सुद्धा म्हणजे माडी किंवा भेल्डेमाडाचा उराक हे ह्या ज्या गोष्टी आहेत भेल्डेमाड जो आहे भेल्डेमाड म्हणजे सूरमाड म्हणतात ते का फेस्टेल पाम त्याची माडी काढली जाते आणि नॉर्मल माडाची माडी काढली जाते. तर त्याचाही दॅट इज द फर्मेंटेड अल्कोहोल आणि त्या आरोग्य चांगलं असतं परंतु त्या प्रमोट करणे नाही पण सांगते. या अशा गोष्टी सुद्धा आपल्या कल्चरमध्ये आहेत त्याचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय आणि त्या अभ्यासातून एक जी जीवनशैली तयार झालेली आहे त्याला आपण असं अभ्यासपूर्वक त्याने बघणं गरजेचं आहे. कारण आता जाता जाता एक गोष्ट सांगून जातो की देवराई जी गोष्ट आहे की आपल्याकडे आमच्या तिलारीमध्ये रिसर्चर आले होते आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारची झाडं एका त्या पट्ट्यामध्ये दिसली सह्याद्रीत फिरताना आणि ती झाडं होती मिरिस्टिका स्वॅम्प्स नावाची अतिशय दुर्मिळ अशी झाडं जी फक्त जगामध्ये 2 ते 3 ठिकाणी आढळतात. त्याच्यामध्ये अमेझॉनचं रेन फॉरेस्ट आणि मादागास्करच्या बेटांवरती ती काही झाडं आहेत आणि राहिला वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्री. त्या सह्याद्रीमध्ये केरळमध्ये एका ठिकाणी आणि गोव्यामध्ये निरंकाराच्या राईमध्ये ती झाडं आहेत. ती झाडं आमच्या तिराळीच्या एका घनदाट जंगलामध्ये त्यांना मिळाली. त्यावेळेस त्यांनी त्या झाडांबद्दल गावकऱ्यांना विचारलं. त्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितलं अजिबात ते जायचं नाही ती आमच्या कानाळ्याची राय असा. म्हणजे रिसर्चरना वाटलं की आम्ही काहीतरी शोधला तर आमच्या पूर्वजांनी 1000 वर्ष आधी शोधून ठेवलेला त्याचं नाव आम्ही देवराई दिलेला.
त्याचो आमकां काही आर्थिक फायदो नाही त्या झाडांचो. त्या झाडां आमच्या घरात पण चलत नाही, चुलीत चलत नाही, खेकात चलत नाही, तरीही ती झाडं राखली. कारण त्या त्या जी झाडं असत त्या झाडातनं एका झऱ्याचा उगम होता. त्या झऱ्यावरती आमच्या गावात पाणी येतं आणि आमचं वांगण पिकतं. आणि त्या ते जर झाडं तोडली तर तो झरो संपतलो. प्लस त्या इकोसिस्टीम मध्ये एक राखणदार राहता. किंग कोब्राचा जो हॅबिटेट आहे संपूर्ण सह्याद्रीमध्ये किंग कोब्राचे खूप कमी हॅबिटेट असतात. गुंबेमध्ये असा, म्हादईमध्ये असा, आणि आता तो त्या तिराळीमध्ये किंग कोब्राचं हॅबिटेट मिळालं. तर तिकडे एक नागनाथाचं देवस्थान पण आहे. तर म्हणजे त्या राखणदार म्हणजे तो इकोसिस्टीमचो राखणदार, तो त्या पर्यावरणाचो राखणदार. तर थंय जायचं नाही कोणी. आणि ती जागा त्याच्यासाठी प्रोटेक्टेड म्हणजे ती आमच्यासाठी प्रोटेक्टेड. कारण पर्यावरण वाचवणं ह्या निसर्ग सुंदर दिसण्यासाठी नाही, तर निसर्ग हा आपलं जगणं आहे म्हणून वाचवणं ही जी वृत्ती आहे ही खरी पर्यावरणवादी वृत्ती आहे जी गावागावातल्या लोकांमध्ये आहे. म्हणून सेव्ह नेचर किंवा सेव्ह अर्थ वगैरे असं करण्यापेक्षा आपण आपली जीवनशैली जपणं म्हणजेच पर्यावरण जपणं हे गावाकडे बघून आपल्या लक्षात येतं. सो मी बरंच बोललोय, पण तुम्हाला काही प्रश्न असतील